नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी न्यूज बुलेटिन मध्ये मी अमोल खोडे आपण समस्त प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय। दर रविवारी या विशेष बुलेटिनचं प्रसारण होणार आहे आणि या विशेष बुलेटिन मध्ये आपण आठवड्याभरात नेमकं काय काय झालं या सगळ्या घटनांचा वेगवान आढावा घेणार आहोत। चर्चेला सुरू करतोय या सप्ताहाचा वेगवान आढावा। पार पडली मनपा शाळांच्या व्यवस्थापनाची परीक्षा, निकाल मात्र 0। बैठकीने नेमके काय साधले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित। महानगरात अवतरित होतोय माता वैष्णव देवीचा महाभव्य दरबार। कोहरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात वसते वैष्णोदेवी। कौंडिण्यपूरच्या दुर्दैवी घटनेत 5 भाविक ठार। प्रशासनाचा कोप की निसर्गाचा, उत्तर सापडेना। प्रशासन मात्र बोलले बाजू सावरून। नरखेड रेल्वे लाईनवर धावत असलेल्या मालगाडीच्या 11 डब्यांनी सोडला ट्रॅक। तब्बल 80 तासानंतर आली रेल्वे रुळावर। वाघोलीचा रस्ता ठरला वादग्रस्त। एका दुकानदाराने गमावला जीव। शासन प्रशासनाने नियम बसविले धाब्यावर। जलधारांच्या माध्यमातून आसमंतातून बरसली आग। गावेच्या गावे गेली वाहून। नदी नाल्यात तुडुंब भरल्या, अनेकांचा जीव गेला। इतक्यावरही प्रशासन मस्तीची बैलजोडी हाकण्यातच व्यस्त। वंदनीय संत अच्युत महाराजांच्या दुःखद निधनाने उसळला शोकसागर। जणू आसमंतही शांत झाल्याची आली प्रचिती। भक्त परिवाराने दुःखद अंतकरणाने महाराजांना दिला अखेरचा भावपूर्ण निरोप। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली ओल्या दुष्काळाच्या घोषणेची ग्वाही। वादग्रस्तच ठरला मुख्यमंत्र्यांचा अमरावती दौरा। बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए। बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियां अपार। एफएमसीजी, ग्रोसरी, क्रॉकरी, गिफ्ट आर्टिकल, गारमेंट्स, किचन वेयर और इलेक्ट्रॉनिक बाजार। तो जुड़िए एनमार्ट से, जुड़िए खुशियों से। क्रेडिट फैसिलिटी, फ्री परचेस वाउचर, ऑल प्रोडक्ट सोल्ड बिलो एमआरपी। और अब एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियां अपार। दिनांक 1 सप्टेंबर पासून नवीन महिन्याची सुरुवात झाली आणि या आठवड्याची पण सुरुवात झाली। या आठवड्यात नेमकं काय काय झालं याचा वेगवान आढावा घेत असताना आपण रोजच्या दैनंदिन दिवसांमधील काही प्रमुख ठळक घडामोडी आहे, त्याचा जनजीवनावर काय परिणाम पडला, त्याची घटना काय झाली आणि त्याचा नेमका असर काय झाला, कोणाला त्याचं त्रास सहन करावा लागला आणि कोणाला त्याचा फायदा झाला याचाही वेगवान आढावा घेणार आहोत। चला सुरुवात करूया। 1 सप्टेंबर रोजी महानगरातील 65 शाळेंच्या मुख्याध्यापकांची एक महत्वपूर्ण बैठक मनपा शिक्षण समिती सभापतींच्या आदेशावरून पार पडली। जणू काही प्रशासकीय व्यवस्थापकांच्या परीक्षेचेच हा दिवस होता। अमरावती महानगरपालिकेच्या शाळेंच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकांची परीक्षा या दिवशी घेण्यात आली, परंतु या परीक्षेचे निकाल मात्र 0 लागले। कारण फक्त बैठका आणि चर्चा या व्यवस्थापने सुधारणा करीत नसतात आणि तेच नेमकं या बैठकीतही झालं याची प्रचितीही यातून आली। कारण की या बैठकीला तब्बल आठवडा लोटलाय,
परंतु या बैठकीत झालेल्या चर्चेचं फलित मात्र अमरावती महानगरपालिकेच्या एकाही शाळेतून किंवा एकाही शाळेच्या मुख्याध्यापकाच्या आचरणातून किंवा एकाही शाळेच्या शिक्षकांच्या आचरणातून दिसून येत नाहीये. त्यामुळे ही बैठक केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांनी आपल्या सत्तेचा उपभोग घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वरदहस्त टाकण्यासाठी, त्यांच्यावर जरब बसवण्यासाठीच घेतली काय असा प्रश्नही विचारला जातोय. आणि का विचारला जाऊ नये, कारण की ते विद्यार्थी जे पालक लोक शाळेत पाठवतात, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणारे पालक या बैठकीकडे डोळा लावून होते. त्यांना असं वाटायचं की या बैठकीत जर काही ठोस निर्णय झाले, त्या निर्णयावर जर का तात्काळ प्रभावी अंमलबजावणी झाली तर जेणेकरून त्या शाळेत आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा होईल. परंतु तब्बल आठवडा लोटलाय, परंतु या बैठकीचं फलित काहीच निघालं नाही. त्यामुळे पालकवर्गांनी सरळ सांगितलं की अमरावती महानगरपालिकेच्या शाळा व्यवस्थापन प्रमुखाची परीक्षा पार पडली आणि या परीक्षेचे निकाल मात्र 0 आणि 0च राहिले. वळूया दुसऱ्या दिवसाकडे. दुसरा दिवस होता 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबर या दिवसाची सगळ्यात मोठी घटना म्हणजे अमरावती महानगरात अवतरित होत असलेल्या माता वैष्णव राणीचा महाभव्य दरबार. होय, अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात आणि अमरावती बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहरा मार्गावर हा माता वैष्णोदेवीचा महाभव्य दरबार आकार घेतोय. माता वैष्णोदेवीच्या दरबाराप्रमाणे गुफा सजवणे, त्यानंतर मंदिराचं बांधकाम करणे अशा या कार्यक्रमांची सुरुवात 2 सप्टेंबर रोजी करण्यात आली. विभिन्न मान्यवर सुद्धा या उद्घाटनीय समारोहात उपस्थित होते आणि यंदाच्या नवरात्रीत या ठिकाणी माता वैष्णोदेवीच्या मूर्तीची स्थापना होऊन नवरात्रीच्या 9 दिवस रंगारंग धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा देण्याचा आशावाद येथून व्यक्त करण्यात आला. सिटी चॅनलचे डायरेक्टर चंदू सोजेतिया यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सलग नवरात्रीभर सिटी चॅनलवरून करण्याचं अभिवचन या कार्यक्रमात दिलं. त्यासह संपूर्ण विश्वात सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून या देवीच्या आरतीचं प्रसारण करण्याचा मानसही त्यांनी या कार्यक्रमातून व्यक्त केला. हे जे मंदिर आहे, हे मंदिर इतक्या निसर्गरम्य वातावरणात आहे की येथे येणारा प्रत्येक भाविक वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मनाला शांती प्राप्त होईल असा आशावादही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर उजाडला दिवस 3 सप्टेंबर. 3 सप्टेंबर हा दिवस भाविकांसाठी अत्यंत दुःखद घटना घेऊन आला. कारण कौंडिण्यपूर येथे भिंत खचल्याने या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून तब्बल 5 दुकानदारांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. हा नेमका प्रकार काय आहे? हा कोप कुणाचा, निसर्गाचा की प्रशासनाचा? याचं उत्तर मात्र शोधूनही प्रशासनाला गवसलं नाही. कारण घटनेची गांभीर्यता जाणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचाच प्रयत्न या संपूर्ण घटनाक्रमानंतर केला. व्यवस्थापकीय मंडळाने जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे ओढले तर जिल्हा परिषद प्रशासनानं आम्ही जे काम केलं ते व्यवस्थित होतं, व्यवस्थापन व्यवस्थित झालं नाही असा उलटसूर दिला. त्यामुळे हा नेमका कोप कुणाचा होता याचं उत्तरही शोधूनही कुणाला अद्यापही सापडलेलं नाहीये. कौंडिण्यपूर हे तीर्थक्षेत्र अख्ख्या विदर्भाचं तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी सुद्धा लक्षणीय असते आणि सध्या सुरू असलेला अधिक मास हा या गर्दी खेचून आणण्यामागे मोठा धार्मिक महिना आहे. त्यामुळे येथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लोटलेली होती. परंतु ही जी घटना झाली, ही घटना पुन्हा होऊ नये, या घटनेची पुनरावृत्ती कधीही होऊ नये याची खबरदारी घेण्याची जणू गंभीर इशाराच या घटनेने या दिवशी दिला. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ. एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए. बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली. दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अन सांगे काय खरी
यारा. इंडिया बुल्स होम लोन्स, घरी लाना. कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है. हम लोगों की किस्मत खुल गई है. हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट एनमार्ट से. जी हाँ, सुनिश्चित भविष्य एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम. देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह है जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है. आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली. तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर. अमरावती नरखेड मार्गावर धावत असलेल्या रेल्वेचे तब्बल 11 डबे रेल्वे रुळावरून खाली उतरले. तब्बल 80 तास लोटल्यानंतरही हा मार्ग मोकळा झाला नव्हता. जवळपास सलग 3 दिवस झालेल्या अटीशर्तीच्या प्रयत्नानंतर येथील रेल्वे रुळावर आली. नरखेड रेल्वे मार्ग हा तसाच वादग्रस्त मार्ग आहे आणि या मार्गावरून रेल्वे धावण्याचे स्वप्न संपूर्ण या नरखेड परिसरातील नागरिक पाहत आहे, अमरावती जिल्हा पाहतोय. परंतु हा रेल्वे रूट कधी पूर्ण होईल याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीये आणि याच रेल्वे रुळावर हा अपघात झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या मनात भीतीची पालही या घटनेने चुकचुकली. त्यानंतर उजाडला 4 सप्टेंबर. 4 सप्टेंबर हा दिवस सिद्धिविनायकाच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी देऊन गेला. कारण की तब्बल 12 वर्षानंतर अधिक मासामध्ये आलेली अंगारकी चतुर्थी आणि या चतुर्थीचं महत्व, आध्यात्मिक महत्व गणेश भक्तांना ठाऊक असल्यानं असंख्य गणेश भक्तांनी श्री गणेशांच्या मंदिरांमध्ये धाव घेऊन सिद्धिविनायकाची प्रार्थना केली, पूजा अर्चना केली. महानगरापासून काही अंतरावर असलेल्या वायगाव येथेही असंख्य भाविकांची गर्दी लोटली होती. सिद्धिविनायकांचे दर्शन घेतल्याने या दिवशीपासूनच आपल्या अनेक सिद्ध कार्याला सुरुवात झाली अशी धारणाही मनोमनी असंख्य भक्तांच्या मनात झाली. यानंतर थोड्याच दिवसानंतर म्हणजे येणाऱ्या 19 सप्टेंबरला श्री गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे आणि त्यापूर्वी आलेली ही अंगारकी चतुर्थी समस्त गणेश भक्तांसाठी वेगळीच पर्वणी देऊन गेली. महानगरापासून थोड्याच अंतरावर आकार घेत असलेल्या इंडिया बुल्सच्या प्रकल्पाने 4 सप्टेंबर हा दिवस वादग्रस्त ठरवला. कारण वाघोली मार्ग जाणारा रस्ता बंद करून त्या रस्त्यावर प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून एक भिंत बांधण्यात आली होती, ज्याचा वाघोली आणि माऊली ग्रामवासियांनी तीव्र शब्दात विरोध केला. असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले, परंतु या नागरिकांच्या दबावाला झुगारून इंडिया बुल्स प्रकल्प संचालकांनी त्यांच्या आदेशावरून हा रस्ता बंद करून तेथे एक भिंत उभारली. त्याला नागरिकांनी विरोध केला, परंतु त्या नागरिकांच्या विरोधाला न जुमानता तोडू कारवाई सुद्धा या परिसरात करण्यात आली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी एका दुकानदाराने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर मात्र प्रशासनाचे धाबे दणाणले. कारण प्रशासन, शासन आणि जनप्रतिनिधी यांनी सगळ्यांनीच हा मुद्दा रेटून धरला आणि गावकऱ्यांच्या विरोधाचा विजय झाला. शेवटी शासन आणि प्रशासनाला ही भिंत तोडून टाकण्याचे आदेश द्यावे लागले. त्यानंतर उजाडलेला 5 सप्टेंबर हा केवळ अमरावती जिल्हा, अमरावती शहर, विदर्भ इतकंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारा दिवस ठरला. कारण या दिवशी आसमंतातून बरसलेल्या जलधारांनी इतका तांडव घातला की या तांडवात अनेक गावे वाहून गेली. 15 ते 20 जणांचा या तांडवामध्ये मृत्यू झाला, ज्यामुळे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही महानगरात धाव घेण्याची पाळी आली. आसमंतातून बरसत असलेल्या जलधारा आग बनून बरसत असल्या कारणाने अख्ख्या जिल्ह्याला या पावसाच्या वेढ्याने अक्षरशः कोंडीत घातले होते. वलगाव, कामुंजा, वरुड असे संपूर्ण विदर्भातच या पावसाने कहर माचून कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं. शेतकऱ्यांची पिके खरडून निघाली. अनेकांना जीव मुठीत घेऊन कसाबसा आपला जीव वाचवावा लागला. गावेच्या गावे पाण्याने वेढल्या गेली होती आणि या पुरांची भयावह परिस्थिती पाहणाऱ्यांनाही डोळ्यात पाणी येत होतं. कारण की असे दृश्य जेव्हा प्रत्यक्ष सगळ्यांनी बघितले तेव्हा मात्र प्रशासनानेही
ओल्या दुष्काळाची आठवण करून दिली. त्यानंतर उजाडलेला 6 सप्टेंबर हा जलप्रलयाच्या दाढीतून सुटका करण्यासाठी सावरासावर करण्यात गेला. प्रशासन, शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग सगळ्यांनीच या प्रकरणात जातीनं लक्ष घालून सावरासावर केली आणि मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आजपर्यंत संपूर्ण मदतीची घोषणा झालेली नाहीये, लोकांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे मदतीचा हा आगडोंब म्हणजे जणू केवळ देखावाच आहे काय, असा सवालही असंख्य नागरिक विचारतायत. महानगरासह जिल्ह्याभरात आणि शेतकऱ्यांची खूप मोठी हानी या घटनेत झाली आणि या 2 दिवसात आसमंतातून बरसलेला पाऊस जणू काही आग बनून बरसत होता, अशीच प्रचिती या 2 दिवसांनी दिली. त्यानंतर उजाडलेला 7 सप्टेंबर हा सुद्धा दुःखद दिवस राहिला. कारण की सकाळी 10 वाजता विदर्भाचे संत, वंदनीय संत अच्युत महाराज यांचं दुःखद निधन या दिवशी झालं आणि त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता पसरताच त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभरातील भक्त परिवार शोक प्रलयात विसंबून गेला. हजारो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धाव घेतली. सलग 2 दिवस संत अच्युत महाराज यांचे भाविक त्यांच्या अंतिम दर्शनार्थ रीग लावित होते. यानंतर महाराजांना दुःखद अंतकरणाने अनंतात विलीन करण्यात आलं. त्यानंतर उजाडला 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमरावतीचा दौरा केला. अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांनी संपूर्ण आढावा बैठक घेऊन विभागीय अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितलं की विदर्भात ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे आणि ओल्या दुष्काळाची घोषणा तात्काळ केंद्र स्तरावरून करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यापर्यंत मदतीचा हातही पोहोचवला जाईल. परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दौरा वादग्रस्तही ठरला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून मुर्दाबादचे नारे लावले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांना स्वतः पत्रकारांची माफी मागावी लागली होती. पत्रकारांसाठी नियोजित पत्रकार परिषदेत वेळ न दिल्याने पत्रकारांना संताप अनावर झाला आणि पत्रकारांनी त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घेतला. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकारांची माफी मागून प्रकरणाची सावरासावर केली. त्यानंतर उजाडलाय 9 सप्टेंबर म्हणजे रविवार. बघूया रविवारी काय काय झालंय. भातकुली तालुक्यातील कुंडखुर्द पेढी नदीच्या पात्रामध्ये बांधण्यात आलेला पूल वजा बंधारा नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला. सन 2006 मध्ये सुद्धा हा बंधारा वाहून गेला होता. तेव्हा 16 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा टिकाऊपणा बुधवार गुरुवारच्या पावसाने दाखवून दिला. या कुंडखुर्द गावाच्या पावसामुळे तुटलेला संपर्कही अद्याप सुरळीत होऊ शकलेला नाहीये. गुरुवर्य कैलासवासी अंबादास पंत वैद्य उपाख्य दादाजी यांची पुण्यतिथी रविवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रेरणास्थळावर साजरी करण्यात आली. आमदार रवी राणा, पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ता, गणमान्य नागरिक, एचपीएमचे विद्यार्थीगण मोठ्या संख्येने या पुण्यतिथी समारोहास उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अंबादास पंत वैद्य यांना आदरांजली अर्पित करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. नगर सुरक्षा दल व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी बिगुल वाजवून श्रद्धांजली सुद्धा अर्पित केली. मेळघाटच्या समस्यांवर मेळघाटचे माजी आमदार यांनी एसडीओचे कार्यालयावर 7 सप्टेंबर रोजी बेमुदत धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्याची ताकीद दिली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन एसडीओ कार्यालयास मागणीपत्र सादर करण्यात आले. मेळघाटातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई शासनाने देण्याचे जाहीर केले, मात्र ते अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना यांचे 1 वर्षापासून पैसे मिळालेले नाही. जातीचे दाखले सुद्धा आदिवासींना मिळत नाही आहे. त्यामुळे याकडे जातीने लक्ष घालावे आणि मेळघाटवासियांच्या समस्या दूर कराव्या अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दिली. आज एसडीओ साहब को हम निवेदन देने आए, लेकिन वो बाहर गए हैं. तहसीलदार साहब को निवेदन दिए. हमारा मुद्दा 3 मुद्दा
उसमें पहला मुद्दा ये है कि जो गवर्नमेंट हमको नुकसान भरपाई दे रहे हैं, हमने हमारे खाता खोल के पटवारी के पास में दिया है। पटवारी बोलता है कि हमने खाता में पैसे डाल दिया है, बैंक और बोलते हैं डाला नहीं। तो हमने एक निवेदन में यही बताया कि भाई हमको जितने लोगों का नाम, जितने लोगों का पैसे डाला है उनका पहले यहाँ पे तहसील में एक यादी लगाओ। संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वो श्रावण बाड़ योजना, ये योजना की भी यादी लगाओ कि इनकी इतने इतने की यादी में नाम है और इतने जने को हमने पैसे डाले हैं, तुमने वहाँ जाके चौकसी करो। हमारा उद्देश्य ये है कि जितने लोगों का नाम मंजूर है, जितने लोगों को पैसे दिए हैं, उसका यादी तहसील ऑफिस में लगना चाहिए ताकि हम बैंक में गर्दी ना हो। अभी शासन अब वो राकेल के जो जॉइंट अकाउंट अपन ने खोलने का बताया, अब वो जॉइंट अकाउंट के लिए भी राष्ट्रीयकृत बैंक, ये सेंट्रल बैंक, स्टेट बैंक, महाराष्ट्र बैंक को पता है। अब ये तीनों बैंक बताने के बाद में वहाँ पे इतने गर्दी हो गए, उनके पास फॉर्म भी नहीं है। तो कम से कम शासन की तरफ से भाई वो बैंक की अड़चन क्या है पहले वो उतना सुलझा लेना चाहिए और बाद में फिर हमको भेजना चाहिए कि भाई बैंक में जाके तुम खाता निकालो। अब यहाँ वहाँ जाते हैं तो वो फॉर्म नहीं बोलते और वो बेचारे पति पत्नी दोनों आना जाना। काश्तकार के बारे में आपने अभी क्या निवेदन दिया, उसके अंदर काश्तकार का कुछ उल्लेख किया गया? काश्तकारों को नुकसान भरपाई के बारे में काश्तकारों को एक तो जो पिछले बार ये इस साल जो दुष्कालग्रस्त में जो नुकसान भरपाई हुई है वो नुकसान भरपाई, और अभी तो कल परसों जो नुकसान भरपाई हुई है वो तो अलग ही है। उसके अभी नया से सर्वे होगा, नया से वो होगा। तो हमारा कहने का मतलब ये है कि जो तुमने पुराना जो नुकसान भरपाई बोला है वो नुकसान भरपाई के अभी तक हमको पैसे मिले नहीं, तो ये कब मिलेंगे? और इसी के साथ साथ जो MREGS के वीर है, धड़क के वीर है, घरकुल के है, ये भी जो बेचारे छोटे मोटे लाभार्थी है, गरीब लाभार्थी है, इनके जो पैसे रुके हैं वो पैसे बिल्कुल तत्काल मिल जाने को ना, उसके लिए हमारा ये निवेदन था। और हमने उनको अभी अल्टीमेटम दिया है कि मैंने बोला तुम 3 दिन के अंदर हमको यादी लगाओ और हमको बताओ, नहीं तो 3 दिन के बाद में फिर हम उतरने वाले। और ये मुद्दों को हम छोड़ने वाले नहीं है जब तक हमारे यहाँ के प्रॉपर जो काश्तकार है, मजूर है, इनके जब तक समाधान होता नहीं तब तक हम इनको छोड़ते नहीं। भविष्यात येणारे पाण्याचे संकट, पाण्याच्या नियोजनाचा अभाव, बेजबाबदारीपणाने केलेला पाण्याचा वापर यामुळे जलसाठा कमी होत असून पाणी टंचाई सारखी समस्या निर्माण झाली आहे। यामुळे भविष्यातील धोका ओळखून धारणी बासपानी येथील नाल्यावर मातीचा बंधारा घालून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेचा शुभारंभ झाला। धारणीचे मनसे जिल्हा उपाध्यक्षांसहित असंख्य कार्यकर्त्यांनी रिकामी पोते मातीने भरून या बंधाऱ्याची निर्मिती केली आहे। या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले असून जलसंचयाबरोबरच मातीचे वहन थांबले असून हिवाळी पिके घेण्याकरिता या पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला। मदर मेरी यांच्या जन्मोत्सवादरम्यान विभिन्न कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील इरविन चौकात हे विभिन्न कार्यक्रम संपन्न झाले। आकर्षक रोषणाई, प्रार्थना आदी कार्यक्रम या जन्मोत्सवादरम्यान साजरे झाले। रविवारी या मदर मेरी जन्मोत्सवाचे समापन करण्यात आले। JCI अमरावतीच्या वतीने JCI सप्ताहाच्या औचित्याने शहरातून क्लीन अमरावती ग्रीन अमरावती रॅली काढण्यात आली। शहराच्या राजकमल चौकातून या रॅलीला सुरुवात झाली होती। स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली शहराच्या प्रमुख चौरस्त्यावरून फिरवण्यात आली होती। शहरातील जोशी मार्केटमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याने व्यापाऱ्यांसह शहरवासियांच्या डोक्याचा ताप वाढवला आहे। मार्केटमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमुळे मार्केट समोरील रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा या पाण्याचा अतोनात त्रास सहन करावा लागतोय। बाहेर काढण्यात आलेलं पाणी पुन्हा दुकानातच गोळा होते अशी तक्रार व्यापाऱ्यांची आहे। तर हा होता सप्ताहभराचा वेगवान आढावा। पार पडली मनपा शाळांच्या व्यवस्थापनाची परीक्षा, निकाल मात्र 0। बैठकीने नेमके काय साधले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित। महानगरात अवतरित होतोय माता वैष्णव देवीचा महाभव्य दरबार। कोहरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात वसते वैष्णोदेवी। कौंडिण्यपूरच्या दुर्दैवी घटनेत 5 भाविक ठार। प्रशासनाचा कोप की निसर्गाचा, उत्तर सापडेना। प्रशासन मात्र बोलले बाजू सावरून। नरखेड रेल्वे लाईनवर धावत असलेल्या मालगाडीच्या 11 डब्यांनी सोडला ट्रॅक। तब्बल 80 तासानंतर आली रेल्वे रुळावर। वाघोलीचा रस्ता ठरला वादग्रस्त। एका दुकानदाराने गमावला जीव। शासन प्रशासनाने नियम बसविले धाब्यावर।
जलधारांच्या माध्यमातून आसमंतातून बरसली आग, गावेच्या गावे गेली वाहून, नदी नाल्या तुडुंब भरल्या, अनेकांचा जीव गेला. इतक्यावरही प्रशासन मस्तीची बैलजोडी हाकण्यातच व्यस्त. वंदनीय संत अच्युत महाराजांच्या दुःखद निधनाने उसळला शोकसागर, जणू आसमंतही शांत झाल्याची आली प्रचिती. भक्त परिवाराने दुःखद अंतकरणाने महाराजांना दिला अखेरचा भावपूर्ण निरोप. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली ओल्या दुष्काळाच्या घोषणेची ग्वाही, वादग्रस्तच ठरला मुख्यमंत्र्यांचा अमरावती दौरा. पुढील रविवारपर्यंत मला द्या विश्रांती. पुढील रविवारी मी पुन्हा आपल्या समक्ष हजर होईल आणि आपल्याला करून देईल कसा राहिला मागील आठवडा याचा वेगवान आढावा. तोपर्यंत आपली रजा घेतो. नमस्कार. दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अर सांगे काय खरी यारा. इंडिया बुल्स होम लोन्स, घरी लाना. कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है, हम लोगों की किस्मत खुल गई है. हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट एनमार्ट से. जी हाँ, सुनिश्चित भविष्य एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम. देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह है जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है. आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली. तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर.